माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित। सोमवारी कोकाटे यांचा राजीनामा होण्याची शक्यता। सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने राजीनामा घेणार। शेतकऱ्यांच्या मागणीला कुठेतरी यश येतंय। मुळातच कृषी मंत्री असताना किंवा कृषी मंत्री आहोत त्याच्यानंतर कसंही वागलं पाहिजे, काहीही बोललं पाहिजे हे नक्कीच होत नाही। दुसरी गोष्ट, सोमवारी जर राजीनामा झाला तर आम्हा शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त आनंद होईल। एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, लोकप्रतिनिधींना वागण्यासाठी काही मर्यादा असतात, काही आचारसंहिता असतात आणि हे माननीय मुख्यमंत्री साहेबच म्हटलेले आहेत। माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे एक विनंती आहे, भले तुम्ही गृह खातं दुसऱ्या कोणाकडे तरी द्या, पण हे जे कृषी मंत्री किंवा कृषी खातं जे आहे ते तुमच्याकडे वैयक्तिक ठेवा। कारण की या कृषी खात्याला आज ओशाडगावची पाटीलकी म्हणायला लागले लोक। आम्हा शेतकऱ्यांना मागचे कितीतरी वर्ष झालं काहीच फायदा नाहीये या कृषी खात्याचा। योजना सगळ्या कागदांवरती आहेत आणि कार्यालयापुरत्या मर्यादित आहे। जेव्हा आमचा शेतकरी कृषी खात्याच्या कार्यालयामध्ये जातो तिथला अधिकारी आम्हाला सांगतो की साहेब कृषी खात्याकडे बजेट नाहीये, पैसे नाहीये तुम्हाला द्यायला। आम्ही जेव्हा शेतामध्ये ड्रीप करतो त्यावेळेस वर्ष वाट बघितली तरी अनुदान येत नाही। कोणत्याही योजनेचं अनुदान एक 2 वर्ष जर थकत असेल तर त्या शेतकऱ्यांनी समजा एखादी योजनेच्या निकषांनुसार आधी पैसे भरून योजना घ्यावी लागते, नंतर सरकारच्या अनुदानाची वाट बघावी लागते। एखाद्या शेतकऱ्याने कर्ज काढून जर सरकारची योजना घेतली आणि पैसे जर वेळेवर नाही आले सरकारकडून तर त्या शेतकऱ्याने जायचं कोणाकडे? आतापर्यंत तर फक्त मजाक झाला कृषी मंत्री पदाचा, बेताल वक्तव्य केली गेली, विधान भवनामध्ये बसून रमी खेळण्यात आलं, सगळ्या गोष्टी झाल्या। जर सोमवारी या गोष्टी झाल्या तर शेतकऱ्यांना आनंदच होईल, पण ते पुढे पद देत असताना याचा विचार करा, ज्या व्यक्तीकडे तुम्ही पद देताल त्या व्यक्तीला लोकप्रतिनिधीमधून जाण आहे का? लोकांची इथल्या शेतकऱ्याची जाण आहे का? या मातीमधलं काय माहिती आहे का? बांधावर आल्यानंतर फक्त शेती चांगली दिसली म्हणून चांगलं म्हणतोय की प्रॉब्लेम काय आहे हे समजून घेतोय? या सगळ्या गोष्टींची गरज आहे। त्याच्यासाठी या पदावरती कोणाला जर बसवत असाल तुम्ही तर तो योग्य आणि चांगला माणूस बसवा, सुसंस्कृत माणूस बसवा, ज्या माणसाला खरंच शेतकऱ्यांची जाण आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे त्या माणसाला बसवा। तेव्हाच या कृषीला, या शेताला बहरणार आहे आणि शेतकरी आनंदून जाणार आहे। जर अजून पण तसाच माणूस तुम्ही बसवला तर आम्ही शेतकरी अजून देशोधडीला लागू आणि काही दिवसानंतर शेती करायचं सोडून देऊ।